जोहार जय आदिवासी मित्रांनो, आज आम्ही जाऊ आमच्या गावातले आशेरी गडावर. गावाची थंड घेऊन आलो. मंगेदाचे घरापर्यंत माझी हालत ना दादा ही ना ती तयारी केली ना, आम्ही निघालो आशेरीवर जाई ना. आशेरी अथ्था आम्हाला जायचं आहे. तशी तर आमच्या पासून जवळच आहे. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. जल्दी वहां से हटो. ससुर ए वर्त ना वर्त क्या माल है यार. महानांग ना क्या बात कर रहे हैं. हटलो कठ माग पोरी होत्या ना चांगल्या, त्यांची सांग वाट पाहून बसून पोरी नांगाची मज्जा घेतली. आम्ही लगेच गेलो वरत चढलून भात खल्यासी. तत्थ पण पोरी होत्या बसून, पोरा होती. यो टप्पा मेन टप्पा आहे हाव, अथ्थींना बसायचा मस्त. ये व्हिडिओ तुम्हाला मी आशेरीचा नाक दाखवून हाव काय, नागदास लास्ट वरी व्हिडिओ लास्टला दाखवून. जर राख वरत चढल्या ना काय वाघोबा देवला गाव याचे पाया पडून जायचा मस्तपैकी. मी हो पाया पडलो. सगळा दिसमन सुखरूप जाऊन दे, सगळ्यांचा दर्शन सुखरूप होऊन दे. मग लगेच माझे मित्रही पण पाया पडून घेतले. हे पण चांगला काय आमचा पण दिवस चांगला जाऊन दे ठेव. अरे देवा, ये गडबड है बाबा. एवढं घाय करत चढलो पण अथ्थ टायर फुस. रांगत राहून हटलो ताव तो कुत्रा दिसला. येना मित्रा हा कुत्रा पण आला. तुम्ही काही यालस हा. दात काय सांगा काढा, रांगत राहा नाही तर सांगा नंबर नाही भेटत. मग रांगत लागलो तो काय. लोक मित्र घेऊन येत, मी बकरा घेऊन आलो. गर्दी नांगून मी तर बिहालो क्या, तर माझी हाईट हो बारीक नार. नंग दगडाला टॉपिक करेल. मेन पायऱ्या चढलो ना, यो पहिला पॉइंट लागला तोफांचा ना. त्याच्या साईडलाच आहे आपला बाले किल्ला. चला आता जाणं बाले किल्ल्यात काय काय आहे. आम्ही पोहोचलो बाले किल्ल्यात. बाले किल्ल्यात ना तर सगळीकडे बसून राज सदर तिथे बसायची पूर्वीच्या काळातली लोक. हे ना कोरीव काम कसा करेल पहिलेचे लोक आहे. वाव काय भारी ना. आता एक दगड फोडाय मारामारी या ना उखल या जाता तुम्ही नाही. त्याचे जर्राक पुढाला ना काही या भुई घर लाग या ना. पण दगडाचा कसा करेल आजशी करेल मस्तपैकी. काय त्यांची कला असेल ना, एकदम भारी. जय माता दी ना आतला कोरीव काम कसा. वाव, तर 2 देवे आहेत. आम्ही त्यांचा पण दर्शन घेतला. ये वर्षात एकटा चालोय, पुढच्या वर्षात जोडीनी याचा आशीर्वाद दे गा आई. आणि सगळं सुखरूप होऊ दे बस. मी दर्शन घेतला त्याचे. मग लगेच मंगेश दादानी दर्शन घेऊन टाकला. त्याने काय मागला माहीत नाही. मित्रा हो, या भुईगराच्या साईडला 3 तोफा आहे. त्याच्यावर वरती बसून प्लीज फोटो काढू नका. ते भुईगरात हिवरलो काय ताव आमचं पार्टनर पोरींचे माग फरार. आमच्या पोटाला भूक लागेल होती, वाट पाहून हैराणी. फोन या दिसत आहे ना, या पार्किंगच्या गाड्या हा या इकडवर हा पण दिसत नाही. आज तर पब्लिक 7,000चे वरता आहे. वाट पाहून हटलं तर आहे ना. गेलो झेंडा बुरुजकड तिकडं काही नंगा झेंडा बुरुज. झेंडा बुरुजची आमची भेट झाली यूट्यूब कलाकार धर्मादादा याची.
आम्ही फोटो काढला दादाची मस्तपैकी. धन्यवाद धर्मा दादा फोटो दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. मेंढवन घाट ये नांगा ही मेंढवणकडची चोरवाट हाव काय, पण इकडची चढू नको, सलियाला चढायला लागत. मी पण चढून पाहला, पण माझी पाठी दादा होता तर जरा बरा, नाही तर एक एक लिहा इकडची चढू नका प्लीज मित्रांनो, फार रिस्की काम आहे हे. हां पण इकडची पण वाट आहे. मित्र हा ही आशेरी फुटेल नाही हो काही, ही यावर वीज पडेल तर याला अशी चिरजा देईल, पण बुंजली आता. अरे तू एकलाच सांगाय, चल हिंडाय. यो भेटला तो बाबल्या हाव काय खडकोंचाच. त्याला नंगा ना पाणी साठवाय पण काय भारी सोय करेल ना मस्त. मागच्या टायमात आम्ही इथं पार्टी करेल थोड्यात पाणी नव्हता. आमच्या गावातले पोरींना कोठ्ठ पण नाही, त्यांची पाठी त्यांचा तयारीचा सामान म्हणजे मेकअपचा सामान राहिलच. हो ना सपना? सपना नंग ना कशी केस काढ ना. आमच्या डोंगराची रानभाजी कोली भाजी, ही कोली भाजी खाल्ल्याशिवाय आम्ही आवनी घेत नाही. कोणाकोणाला माहीत आहे यो भाताचा ढिगाव काय, त्याची साईडला पाहिली आहे. मित्र हो असं कुठं झेंडं ना ते पाडे राहत ना, ते उचलून ना साईडला, नाही तर जर अडकवायची जागा असेल ना तर ते अडकवून ठेवा, म्हणजे कसं ते झेंड्याचा अपमान व्हायचा नाही सा. बरोबर का नाही? झेंडा लावत असो जो तर मला आवाज आला माझे फेवरेट ढोलकीचा ना तारप्याचा. मस्त आवाज येत होता. मी तर डायरेक्ट नाचायच गेलो. एक घे, मी तर कोठ्ठ पण गेलो ना तर आपले आदिवासी समाजाची जर लोक असतील तारपा नाचत असतील ना, मी तर नाचाया लाजत नाही. आर नाच मी तर काय, तर आपल्याला संस्कृती जपायची आहे आणि आपल्याला संस्कृती जपायची ना तर लाजून फायदा नाही. लाजला तर खपला. जोपर्यंत आपल्यापाय हिंमत आहे तोपर्यंत आपल्या हे संस्कृती जपायचा प्रयत्न करायचा. मंगा काय सगळी जमवली न लागलो ना जाया, मंगा थांबायचा नावच नाही. एक घे. नाचून नाचून हटलो तर आलू ठंडा पे योना ना मह्या कसा थंडा पडा. या घे. दात संग पाडशील नाही संग पाडत. आश्रम चालतच्या गोठी आता मह्यानी सालतल्या गोठी काढल्या. सालत संग 50 रुपये दिजत. म्हणा सांग पुरवाय सांगत नाही तर बाबा दे हो हो बरोबर आहे. पैसे कमवायचे, पैशांचा जपून वापर करा. बरोबर ना मित्र? हा तुम्ही ज्या खाया पियाने लावा ना त्याचा कचरा जो हवा ना तर थानून टाका. हे कचरा कुंडे आहे. आम्ही कुंडावर गेलो तर लागला परत तारपवा जाई. चला म्हण जाऊ परत. मला वाटलं तारपवा जे काय तर गौरी नाचत. गौरी तर गौरी, चला म्हण नाचू.
तिच्या मायला तिच्यात नाचून नाचून हटवला. चल म्हणत आता पाणी पिणे येऊ. पाणी पिया येताना जरा सावकाश आहे मित्रांनो. जरा इथं रिस्कवाला पाणी पियाची कुंडा हा काय तर तोल गेला तर खाली जावल. बारके पोरं आहे तर वरतच राहा. पाणी पिया येईल तर कोणा काहीतरी आणून मागा न प्या. कारण एकदा जर गेला तर गेलाच खाली. इनंगा पाण्याची कुंडा मस्तपैकी थंड थंड गार एकदम पाणी. फ्रीजमध्ये पण असं पाणी नसं. एकदा येणं नक्की चला try मन करा. घरा जाऊ आता पाणी पिणं मस्तपैकी बापरे ये क्या है? तर तशी असं बोलून जायला लागेल ना रे मित्र. तर बारके पोरांना घेऊन यायला तर प्लीज दरीवर नको घेऊन जाऊ. असा तसा करून फायनली थोडा खाली उतरलो ना डायरेक्ट तथ वरची नांगायच्याकडे तथ गेलो. काय ते येताना आम्हाला मोका नाही भेटेल ना तर मग आता तरी नांगून घेऊ. नांगा ना यातून काय भारी नजारा दिसेल. देवता देवता फारूच घामाला. चला म्हणून हातपाय जरा धुवून हातपाय धुवलं तर माझी नजर फक्त गेली. अशी भुरी बेलकडा भेटत हा आमच्याकडे याला तेजास. लगेच आलो आम्ही कोसबा खाया. नंगा आमच्या गावात कोसबा भेटत हा. कोणाला खायची मी तर इजास काय ये नंगा ये हा ना. हे दोघंजण कोसबावर चढत. तुम्ही काही पण याल ना यांना घेऊन जाल ना कोसबा खाया तरी येते तुम्हाला पाडून पण देते. कोसबा खावती. यो आहे महे ठोट. ठोट नाही आम्ही त्याच्यात ठोट आहो. आम्ही काहीच नाही करला. आम्ही फक्त खाया. डोंगराची कोसबा खान आलो नाही तर संधी भेटला त्यांनी पण कोसबाच दिली. एक घेसा कोसबा. ही कोसबा मन घेऊन जा घरच्यांना दिया. कोसबा हो खान जा नसा कालंबी हो खान जा. तर मी कालंबी खाया हो थांबलो. नंग ना जरा खोद्याला खांदावर गिर माणूस ओढ काट बोरीवर कालंबी तरी पण त्यांनी पाडली. थांब संग कालंबी खानच संग जा. मी पण हड्या जो थांबलो कालंबी खाया. यांना ना कालंबी कसा पुरा भरेल मस्तपैकी आहे. डब्यात लावली निपलाया. धार कशी पड मग तिनंग ना वाव तोंडाला पाणी आला. लगेच मला टोप्यात काढून दिली. इगे संग पे ना संग चालू पड काही पण सांगा. कालंबी मध मात्र एक नंबर होती मस्तपैकी. मधकान पोहोचलो मी आमचे गावातले डांबरिंग रस्त्याला. यो नंगा आमचे ग्रामपंचायतनी कसा रस्ता बांधून दिलाय. इकडची जाया गाड्या फार जात ना तर यो असा रस्ता हो दिला हो काय. नाही तर तुम्ही सांगाल का पुराची नि दिलं वा. बांधकामच मस्त तर काय. तो रस्ता मानकरपाड्यातला होता. ही मानकरपाडची त्यांना मॅन दिली लगेच. यांना का आशेरीचा नाक ते तुम्हाला मी व्हिडिओत सांगितलं होतं ना का आशेरीचा नाक दाखवून असा. तर हेच नाक सगळी जण आशेरी तर दाखवत पण त्याचा नाक नाही दाखवत. यांना का ये तशी दिसेल तुम्हाला. चला तर मित्र हो टाटा बाय बाय. ज्या ज्या आश्रयावर आहे ते सगळा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही नक्कीच व्लॉग नांग जास. आवडला तर लाईक कमेंट शेअर कर जास ना पाठव जास सगळ्याला. टाटा बाय बाय धन्यवाद.